मॉर्निंग. तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा सकाळी सकाळी मी इथे काय काम करत आहेत, तर कांदे काढायचं काम चालू आहे माझं इथे. आणि कांदे तुम्हाला म्हणशील कांदे काढत आहेत, पण कांदे कुठं दिसत आहेत? तर हो, मी इथे खाण्यासाठीच थोडेसे 1-2 वाफे कांदे लावलेले आहेत, पण त्याच्यामध्ये इतकं सर्व तण झालं आहेत ना की कांदे काय दिसतच नाही आहेत. तर असे इथे मी शोधून कांदे काढत आहेत. सुरुवातीला होते चांगले, पण इकडची जी खालची साईड आहेत ना, तर इथे खूप सारं तण झालेलं आहेत कांद्यामध्ये. आणि कांद्यातलं तण काढलं पण होतं, पण मग हे जे शेत आहेत ना, हे याच्यापूर्वी कांद्याच्या पूर्वी इथे घास होता, तर त्या घासामुळे खूपच सारं इथे तण झालं आहेत. हे बघा इतके मस्त कांदे आहेत. आणि माझ्या मुलीची त्यांची काय मस्ती चालू आहेत ना, तर माझी काव्या बघा तिची काय मस्ती चालू आहेत. तर यात्रेला गेली होती, तर यात्रेमधून अशा वस्तू तिने आणल्या आहेत. आणि हे बघा आरोही मस्त आंघोळ वगैरे करून आली आहे तिथे कांदे काढण्यासाठी. उत आले त्याला उत रात्री आपण बाजारात जाऊ ना, म्हणजे रात्री आपण शनिवार बाजारात जाऊ ना. असे कांदे उपटले. पोट कापल तिला काय सांगू, पोट कापल काप ना. काळजाला लय मार खायचा ना हातचा. पोट कापल काप नाही आपण हा ते शांत बसा आहे नाही तर कापरी कधी. मम्मी कुठे आहे विला नाव? मम्मी पप्पाने बोलवते घास कापून ठेव. घास कापून ठेव तो मोठा वाला. हा ते कर पहिले. तू आहे ना कापल पण तू वाईल पण तू. आणि मी पण राहील ना. ठीक आहे. करू का आंबा काय काय आणली मस्त मी केलं ना. हे बघा कांदे कापायचं काम चालू आहे आमचं. तर इथे अगदी मी 2 वाफे खाण्यासाठी लावले होते, 2च वाफे होते. तर आम्ही कांदे काढत आहोत. तर कांदे काढायला कोण कोण आहेत? हे बघा आरोही काय कागद चालू आहे? कुठून पाडून दिले का तुला?
तुझ्या अंगावर लोळतो का तो? हे बघा आता आरोहीच्या अंगावर कुत्रा कसा लोळू राहिला आमचा टॉमी. पप्पी घे पप्पी घे पप्पी घे चालतायची. पप्पी घेतो का? पप्पी घेते का तू? हा का बे? नको 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 गप गप. तर हे बघा इकडे आहेत ना आरोही मस्ती चालू आहे आमची सगळी. आणि हे बघा इकडे कांदे आहेत, कांदे कापायचं काम चालू आहे. हे बघा हे कांदे पण कापायचं काम चालू आहे. आणि इकडे आरोही आहे, ही परी आहे. आरोही तू चहा पिली का सांग? चहा पिऊन आली. आणि ही आरोही ना लय भामटी बरं का आमची. काय करते ती परी आली का तुम्हाला एक मिनिट परी दाखवते मी. हा हे बघा इकडे आहेत ना परी कांदे कापी. ती बघा इतकी हुशार आहे ना आमची परी. हे बघा तिच्याकडे काय ग परी हे तू कशाने कांदे कापते दाखव बरं. वर कर चाकू वर दाखव. त्याला दाखव. हे बघ आमच्या परीकडे ना कांदे कापायला वेळा नाही येत आणि त्याच्यामुळे ती चाकूने कांदा कापी. आणि काय चाकू ना चाकू कुठं घालती? पायामध्ये घालती. हा दोन्ही पायांमध्ये असा घाली ती उभा आणि नंतर ती कांदे कापी. हे बघा लय काम करते आणि ती काम करती ना. आणि आमची परी काम करते ना हे काही आरोहीला बघवत नाही. त्याच्यामुळे आरोही बघा काय म्हणती. आरोही तू इथं कशाला आली? मला सांग आरोही तू इथं कशाला आली आहे? परीला चहा प्यायला बोलवायला. हा तर हे बघा परी आरोही ना लय भामटी आहे ती. परी माझ्याकडे आली का काही काम करायला तर ते लगेच आवाज द्यायला येते. तर चाल म्हणजे तिला लगेच म्हणते का चला पण चहा प्यायला चाल परी. मम्मीने बोलवलं ती घेऊन जाती मग. आणि तशी माझी परी लय शहाणी आहे, काम करती. त्याच्यानंतर माझी काव्या आहे, काव्या पण शहाणी आहे, काव्या पण काम करती. केस माग घे ना बेटा. माझी काव्या पण मला लय काम करू लागती. काव्या पण करती आणि परी पण करती. दोघी पण शहाणे आहे माझ्या पोरी. आणि खरंच ज्याला मुलगी असते ना ते खूपच नशीबवान असतं. म्हणजे सकाळी मी जर उठले ना घरामधून तर एक्झाम्पल घर झाडायचे काम, भांडे घासायचे काम किंवा 1-2 कपडे धुवायचे काम, सर्व जे कामे आहेत ना फरची पुसणं झालं, सर्व कामे आहेत ना माझी आरोही आणि माझी परी करत असते. सॉरी माझी परी आणि काव्या करत असते. आणि आमच्या काव्याचं काय सांगू तुम्हाला मित्रांनो, तिला आहे ना परीचं नाव घेतलं ना तिला थोडासा राग येतो. सॉरी नाही सांगत मी. आणि मग आरोही आणि काव्या नको ओढू नको थांब मला पडाल मी खाली. नको सॉरी बाळा तुझं नाव सांगत नाही बोलणार. तर काव्या आणि काव्या आणि परी ना खूप हुशार आहे, खूप कामं करत्या. जशी आरोही काही काम करत. हा ना आरोही काहीच नाही काम करत ना, काही कामाची नाही ती, काही नाही काम करत ती फक्त खायच्या कामाची. म्हणजे काही नका पडता. आणि आमची आरोही ना सारखी नाकात बोट घालत असती. है ना घाण शी गंदी तू गंदी. आयुष तू काय करतो? आणि तुम्हाला दाखवूया बघा आयुष बघा माझा. आयुषचे काय नखरे चालू आहे बघा. काय चालू आहे? त्या बसला लपला. काय दादा कुठे गेला आयुष? ना कुठे लपून बसलाय बघ. कुठे गेला परी? काय बरं घासामध्ये लपला का? बघ बरं कुठे लपला तो. हे बघा मित्रांनो माझ्या कांद्यामध्ये ना इतकं सगळं तण झालंय ना मोठं की आयुष तिथे लपून बसलाय पण तुम्हाला काही दिसत नाही. ते बघा अजिबातच व्हिडिओ मध्ये दिसत नाही. काय करू आता तणच लय झालंय. काय करणार आहे, एकटी आहे, सर्व कामे करावी लागतात मग नाही वेळ भेटत. आणि आता आहे ना काय करणार आहे मी कांदे कापून घेतले काही सर्व कांदे कापल्यावर इथे ना मग माझ्याकडे गाई आहेत ना गाई बांधून देईल. म्हणजे गाई पूर्ण खाऊन टाकतील आणि नंतर मग लवकर करून घेऊ आपण. हे बघा हे बघा यांचे नखरे. आणि तिकडे बघा कोंबड्यांचा कसा गागाट चालू आहे. करती तू परी चालू आहे. आरोही मला सारखं परी काव्य आरोही या तिघींचे नाव तोंडात येतात. कधी कोण तर कधी कोण सगळ्यांना आवाज येत असते मी. आणि आमचा टॉमी पण बघा. टॉमी ना आम्ही काही काम करत असतो आमच्यासोबतच असतो, सतत आमच्यासोबत असतो. आयुष तू काय करतोय? कशाला विटा फोडतो रे? गाईला खायला टाकलं मला सांग. का नाही टाकलं? वेडा आहे जाय लवकर खायला टाक जाय. तर आता आहे ना 6:30 वाजले. काय माहिती होतं का नाही हे करायचं कापायचे कांदा आहे तो नको घेऊ बेटा छोटा येतो दे टाकून.
आणि आता मी खायपुरतं कांदे केले होते, 2 वाफे होते, तर एक किती असेल कांदे एवढे 20-25 घमिले असतील, 20-25 घमिले. हे बघा इकडे घमिले भरले, हे बघा कांद्याचं घमिले भरले इकडे. तर असे हे घमिलेत ना एवढे 20-25 हे टप आहेत, 20-25 टप भरले. पण बरं आहे तेवढंच घरचं खायचं काम होतं, विकत घ्यायची गरज नाही पडत. तर कारण की मला काय झालं, तुम्हाला मागचे व्हिडिओ जे जुने व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती आहे, मला काय झालं तिकडं आमच्या इकडे शेताच्या शेजारीत ना कांदे लावत होते. तर मग त्यांचं रोप उरलं होतं, मग ते रोप मी घेऊन आले आणि ते घराजवळ कांदे लावून दिले. तर बरं आहे म्हटलं, कारण की म्हणजे माझ्या ज्या नणंदबाई किंवा माझी मम्मी त्या बोलल्या होत्या की कांदे नको लावू, आम्ही देऊ, पण मग बरोबर नाही वाटत आहे. त्यांच्याकडनं केवर मागणारे ते केवर देणारे, आणि या घरची जी वस्तू असते ना ती वायाला जात नाही, ती पुरते आपल्याला, भरपूर दिवस पुरते. तर म्हटलं बरे घरी कांदे लसूण आपला असून द्यावा, कारण की आपण काही कोणाकडनं मागू शकत नाही. मागू शकतो ते द्यायला देतील, पण आपणच किती वेळा आणणार आहेत, आणि कोणाकडनं आणलेलं ते पुरत पण नसतं. तसं घरचं अगदी व्यवस्थित केव्हा पण आपल्याला पुरतं. तर हे बघा आता इकडे काव्या इकडे बसली आहे कांदे कापायला, आणि जपून कापा हा पोरींनो, बोट कापल. हा हिचं बोट कापले. मी काल काय केलं, काल आमच्या गावची यात्रा होती ना, तर यात्रेमधनं हे बघा असे धारदार खुरपे आणले. हे बघा खुरपे ह्या वेळा नाही येत, मी खुरप्याने आता कांदे कापत येत, कारण की इतकी धार आहे खुरप्याला ना, दोन्ही साईडनं धार आहे, आतच्या आणि बाहेरच्या पण साईडनं धार आहेत. तर मी व्हिडिओ काढत होती आणि काव्याने माझ्या हातातून विळा घेतला आणि कापायला लागली कांदे, तिचं बोट कापलं. तर तिला नाही म्हटलं तर ऐकतच नव्हती. मग आता काय करणार आहेत, ऐकत नव्हती ना तू, घेतला ना माझ्याकडनं, तू माझं ऐकत नव्हती, वेळा घेतला माझ्याकडून मग. आणि मग हे बघा तिचं बोट कापले आता. आणि माझ्या परीची तर खूपच मला ते परीचे तर खूपच माझे राहिली, कारण की परी खूप टॅलेंटेड आणि हुशार आहे. तिने डायरेक्ट घरातून चाकूच आणला आणि चाकूनच कांदे कापायला सुरुवात केली. हे बघा हा आपल्या इथून केव्हा नाही का आणला तिनं चाकू. झालं परी कापून बाळा, झालं बाळा, परी झालं कापून. आणि परी नाही ना काय होतं, आमच्या इकडे 4 वाजता नळाला पाणी आलं का परी आरोही मस्त गार पाणी आंघोळ करत्या, मस्त मेकअप करत्या. हा ना परी, सकाळी आंघोळ नाही करती, दिवसभर 4 वाजता आंघोळ करते. हा ना परी, तू तिकडे कुठे एवढं लांब बसली बाई, इथं बसायचं ना. आयुष तू काय उद्योग करतो, आयुष ठोकू नको ना, शांत बस बाई, इथं बैस परी, इथं बैस, नको मारू वेडी का, जाऊ दे मारू दे. आयुष लागल हा कोणाच्या, शांत बैस. तर चला मग आता. आणि हो आज येत ना, काल आमच्या गावची यात्रा होती आणि आज कुस्त्या चालू आहे. मी केव्हाची आयुषला बोलती तू जाय कुस्त्या खेळायला, तर तू ऐका ना, तिथं घरामध्ये काव्यासोबत परीसोबत लय कुस्त्या खेळतो, पण आज गावात जाईना कुस्त्या खेळायला. हा ना. आणि हे बघा आमच्या परीची बघा ट्रिक बघा, तिनं काय डोकं लावलं येत ना, डायरेक्ट चाकू घेतला आणि चाकूना कापू राहिली. हा ना परी, कसा पायामध्ये घातला दाखव परी, बघू 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 कसा पायात घातला तू. तो कांदा नाही ग बेटा, तो चाकू पायात कसा घातला सांग. हा पायात घातला आणि कर राहिले. काप 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 दाखव कापून त्यांना. हे बघा जर कोणाकडे नसेल ना वेळात असा चाकू ना कांदे कापायचे. घरातला चाकू आणला तिने आणि कांदे कापायचं काम चालू आहे. आणि हे बघा माझी काव्या बघा इथं, काव्याचं कसं कांदे कापायचं काम चालू. काव्या काप परी काप, मी बाई लय हुशार काप. आणि इथं आरोही, अरे काय चाललंय, गपणार रे दाद्या, दाद्या मार खाशील, व्हिडिओ काय नाही इथं, नॉट अलाउड व्हिडिओ, मार खाशील. आरोही काय करती, जास्त खाणार, काय चाललंय बाळा, हा चहा पिली का सांग वाटतं. ए मारू नको तिला, तू मारू नको आयुष, मारू नको. माझं लाड प्यार दाखवण्याचा हात तरी काय, परत तिला बसली. तू नाचून दाखव, त्याला नाचून दाखव बरं. तू डान्स तो करता तुला. काव्या काय झालं, काव्या काय झालं तुला, काव्या काय झालं, काव्या झालं काय,
चड्डीत मुतली शेती. जुर्र शांत बसा, एकदम शांत बसा. जुर्र कसं जुर्र. माझ्या काव्यानं आयुषला ना 5 मिनिटं एकामेकाशिवाय करमत नाही. सारखे मारामारी करतात, सारखे मस्ती करतात. मला एकटं कम करमत. सारखे मस्त करतात, सारखे मस्ती. ले आगू सरी माई काव्या. ठीक आहे, चला आता लय झाल्या गप्पा. आता आपल्या ले गप्पा झाल्या. आता चला कांदे कापून घेऊ. 6:30-7 वाजत आले. दूध पण काढायचे गाईंचे. तर चला मग आताच इथेच या ब्लॉगची एंडिंग करते मी. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये पण नक्की बघा माझी काव्य आरोही उद्या सकाळी काय करता येते. आणि कांदे पण आम्ही आता उद्या सकाळी कापून घेऊ. थोडे राहिले, आता काय होणार नाहीयेत कारण की आता थोड्याच वेळात अंधार पण होईल. तर गवत पण कापायचे, दूध काढायचे. तर मग चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि मी इथे व्हिडिओची एंडिंग केली होती, पण मग संध्याकाळी शनिवार बाजारात गेली होती. म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंफार शेअर करावं. आणि हे बघा मी इथे आली आहे बाजारामध्ये. आणि इथे हिरवी मिरची, आलं मी थोडंसं खरेदी करत आहेत. भाजीपाला पण घ्यायचा आहे. आणि इथे भाजीपाला घेण्यासाठीच आली होती. तर हे बघा इथे घेतले आहेत मी मिरची, आलं. तर कांदे लसूण आहे घरी, ते घेण्याची गरज नाही आहे. तर ठीक आहे, चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बेल्ट बेल्ट तिकेच मग घे. गाडी पाहिजे पुढे चला.